आई वडिलाच्या चरणाशी नरक आहे, माता पित्याच्या चरणाशी नरक आहे, माय बापाच्या चरणावर नरक आहे, पण सासू सासऱ्याच्या चरणाशी स्वर्ग, सासू सासऱ्याच्या पायाशी स्वर्ग, सासू सासऱ्याच्या चरणावर पुण्य. सासू सासऱ्याशी जेवढी सेवा झाली, जेवढी जेवढी सेवा करता येईल तेवढी तेवढी सेवा करायला पाहिजे. कारण जगातलं सर्व काही सुख, जगातला सर्व काही आनंद, जेवढं काही जगामध्ये चांगलं भेटत असेल ते फक्त सासू सासऱ्याची सेवा केल्यानं भेटते. जो जगात आनंद भेटणार आहे तो सासू सासऱ्याची सेवा केल्यानंतर भेटणार आहे. जो आपल्याला मोक्ष भेटणार आहे तो सासू सासऱ्याची सेवा केल्यानंतर भेटणार आहे. आजचा हा प्रसंग, हा व्हिडिओ त्याच प्रकारचा आहे की माय बापाची सेवा केल्यानं नरकात जातंय माणूस. जो जो मनुष्य प्राणी माय बापाची सेवा करन त्याला पापाकडे जाता येईल, तो नरकात जाईल. पण जो जो सासू सासऱ्याची सेवा करल, त्याला वंदन करन, तो मात्र पुण्याचा वाटा उचलल्याशिवाय राहणार नाही, तो सीधा स्वर्गात गेल्याशिवाय राहणार नाही. सर्व आनंद, सर्व सुख सोयी त्याला सासू सासऱ्याच्या आशीर्वादानं उपलब्ध होतात. या गोष्टी तुम्हाला जेवढ्या जेवढ्या माहीत आहेत तेवढ्या तेवढ्याच गोष्टी मी सांगायचा प्रयत्न करीन. तुमच्याकडं आई बापाला सेवा करायची जर थोडीफार बुद्धी असेल, आई बापाची सेवा करायची, माय बापाची सेवा करायची, माता पित्याची सेवा करायची तुमच्याकडे इच्छा असन, आदर भाव असन, सद्भावना असन, तुमच्या बुद्धीत असन, तर तुम्हाला मात्र स्वर्ग भेटणार नाही. तुम्हाला नरकात जावं लागणार, नरकाच्या यातना सहन करावं लागणार. त्यासाठी तुम्ही आताच समजून घ्यायला पाहिजे, उमजून घ्यायला पाहिजे, हुशार व्हायला पाहिजे आणि या मार्गाने जायला पाहिजे. सासू सासऱ्याची निमूटपणे सेवा करायला पाहिजे. त्याच्या सेवेतून तयार होणारं पुण्य हे आपल्याला सदा आनंद देतं. आपण आनंदी राहतो. कारण आपल्याला सासू सासरे केव्हा झाले? जेव्हा आपण त्याची मुलगी बायको केली तेव्हा. सासू सासऱ्याची मुलगी लग्न करून आल्यानंतर ती आपली जेव्हा बायको झाली, सासू सासऱ्याच्या पुण्यानं ती मुलगी आपल्याला भेटली. आपण तिचे मालकन, ती आपली मालकीन. आपल्याला सुख आहे, दुःख आहे, सर्व काही गोष्टी ती आपली अर्धांगिनी आहे. आणि अर्धांगिनी जेवढी व्यवस्था करण तेवढं कोणी करत नाही. मायबाप तर नाहीच. अर्धांगिनी आपली बायको, आपली पत्नी, आपली भार्या, ही आपली जेवढी व्यवस्था करण तेवढी मायबाप करू शकत नाही. तुम्ही बघा, अनुभव घ्या. मायबाप हे म्हातारडे झालेत, हे काय आपली सेवा करणार आहे? त्याला स्वतःचं स्वतः करता येत नाही. 2-2 दिवस उपाशी राहतात कारण त्यांच्याकडून होत नाही. त्याला पाणी आणता येत नाही, पाण्याचा हंडा, पाण्याची कळशी भरून आणता येत नाही. त्याला दळण, जे आपल्याला चपाती बनवायला, पोळी बनवायला, भाकरी बनवायला जे काही लागणारा आटा आहे, जे लागणारं पीठ आहे, जे लागणारं धान्य आहे, ते त्याला चक्कीत नेऊन दळून आणता येत नाही. त्याला मार्केटमधून भाजीपाला काय ते आणता येत नाही. त्याला दुकानामध्ये जाऊन जर काही कुठलीही गोष्टीची जर गरज असली ती जाऊन आणता येत नाही. ह्या म्हातारड्याला
कुठलीच गोष्ट भेटत नाही, आणता येत नाही, त्याला स्वतः खाता येत नाही, ती काय व्यवस्था करणार आहे आपली? काही करू शकते का? त्याच्याकडून आपली कुठलीच व्यवस्था होत नाही. मायबापानं फक्त जन्म दिलाय, मोठं केलंय, शिक्षण दिलंय, मोठं केलंय, लग्न केलंय, बायको करून दिली, त्याचं काम आटपलं. आता ते आपली सेवा करू शकत नाही. काळ्या दगडावरची रेग आहे, खोटं सांगणार नाही. कुठलाच मायबाप आता आपली सेवा करू शकत नाही, आपल्या संगोपन करू शकत नाही, आपलं पालन पोषण करू शकत नाही. आणि जर ह्या गोष्टी मायबाप करू शकत नाहीत, तर मग यायची सेवा करून नरकात जायचं का? साधा साधा प्रश्न आहे की यायची सेवा केल्यानंतर नरकात जायचं का? त्याच्यापेक्षा सासू सासऱ्याची सेवा करून आनंद प्राप्त केलेला वाईट आहे का? सासू सासऱ्याची सेवा करून भेटणारं पुण्य हे वाईट आहे का? सासू सासऱ्याची सेवा केल्यानंतर आपल्याला स्वर्गात जायचंय, ही गोष्ट वाईट आहे का? मग जर मायबापाची सेवा करून नरकात जायचंय, त्याच्यापेक्षा सासू सासऱ्याची सेवा करणं कधी बी चांगलं. कारण पुण्य तरी घडन, स्वर्गात जायची सोय तरी होईल. बरोबर ना? म्हणून सांगणं हे, तुम्ही बघले थंबनेलला, की मायबापाची सेवा करून नरकात गेल्यापेक्षा सासू सासऱ्याची सेवा करून सीध स्वर्गात, तुमच्यासाठी स्वर्गाची दारं कधी खुले. कारण आपल्या घरामध्ये आपली बायको आपल्या संसारामध्ये आल्यानंतर तिनं आपल्याला दाखवून दिलं की तुमचे मायबाप कोण्या क्वालिटीचे आहेत, कोण्या गतीचे आहेत, कोण्या खोडीचे आहेत. हे आपल्याला लग्न व्हायच्या आधी माहीत होतं का? आपल्याला आपली आई खराब आहे, आपली आई मादरचोद आहे, आपला बाप मूर्ख आहे, मायबाप नालायक आहेत, हे आपल्याला लग्न व्हायच्या आधी माहीत होतं का? होतं माहीत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या. ज्या वेळेस आपलं लग्न झालं, आपली बायको आपल्या घरात आपल्या घरी नांदायला आली, आपल्या संसारातला जोडीदार ज्या वेळेस ती आपल्या घरी नांदायला आली आणि ज्या वेळेस तिच्या सोबत पाहुणी म्हणून आपले सासू सासरे येतात, तेव्हा कुठं आपल्याला ते सांगतात, सुचवतात, मार्गदर्शन करतात, खऱ्या खोट्याचं सगळं माहिती करून देतात. ते सांगतात खरंच तुमच्या मायबापानं तुमच्यासाठी काय केलं, आणि काही त्याचं उत्तरच नाही. काहीकड त्याचं उत्तरच नाही की मायबापानं खरंच आपल्यासाठी काय केलं. फक्त जन्म दिला म्हणजे झालं का? बाकीचे प्राणी सगळे जन्म देतातच ना आपापल्या पिलायला. मग यायनं बी जन्म दिला म्हणजे मोठी गोष्ट झाली का? प्रत्येक प्राणी सुद्धा देतोच ना जन्म. मग ह्या माईनं दिला जन्म, लय मोठं पुण्याचं काम झालं का? थोडं वाढवलंय, शिक्षण दिलंय, नंतर नोकरीला लावलंय, नोकरीला लावला असेल, लागला असेल, नसन लागला, पण लग्न हमखास केलंय, लग्न हमखास केलंय. आणि कशा प्रकारचा आपला छळ सुरू झाला हे आपल्याला आपल्या बायकोकडून, आपल्या सासूकडून सर्व सविस्तर माहिती मिळाली आणि मिळते की तुमच्या मायबापानं काय केलंय, तुमच्यासाठी काय करून ठेवलंय. त्याईनं नाही केलं, पण आपल्याला आता करायचंय. आपल्याला आपला संसार सुखानं थाटायचा आहे, आपल्या लेकरा बाळासाठी काहीतरी करून ठेवायचंय. यायची जर सेवा करत सुटलो तर आपण बर्बाद होऊ. हे आपल्याला पूर्वी माहीत होतं का? पूर्वी माहीत होतं का? हे ज्ञान आपल्याला कोण दिलं?
बहुमूल्य अमूल्य ज्ञान कोणाकडून भेटलं? सासू सासऱ्याकडून. मग जर हे अमूल्य ज्ञान आपल्याला सासू सासरे पुरवत असतील, बिचारे आपल्यासाठी कष्ट घेत असतील, तर आपण त्याची सेवा करायला पाहिजे का नाही? जे आपल्याला ज्ञान पुरवतात, वेळोवेळी मार्गदर्शन करतात, कोण आपलं आहे कोण परक आहे याची जाण करून देतात, भावाला भावात ठेवायचं नाही, कारण हा भावबंद असतो, हा कधीतरी तुम्हाला डसल. हे आपल्याला कवा माहीत झालं? लग्न झालंय, सासू घरी आली, बायको घरी आली, सासरा घरी आला, तेव्हा आपल्याला समजलं की भावानं भावात राहू नये. कारण हा भावकीतला माणूस तयार होतो. आणि जर घरचा माणूस इतका डेंजर असतो, भावकीतला भाऊ, सक्का भाऊ इतका काही डेंजर असतो की तो आपल्याला खूप काही वाईट 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 अनुभव देतो. बहिणीला घरी बोलवायचं नाही. ती बहीण घरी आल्यानंतर ती आपल्या इष्टटीचा हक्क मागन, वाटा मागन, तिचा भाग मागन. त्याच्यामुळं तिला सुद्धा आपल्या घरात थारा नको. आतापर्यंत आपल्याला माहीत होतं का? आपण तर आपल्या बहिणीला ताई ताई, बाई बाई, छकुले, दिदी, सोनं, सोनी, भरपूरशे आपण त्या बिचारीला लाडानं सांभाळत आलो. तिनं आपली बिचारीनं प्रेमानं व्यवस्था केली, आपणही तिची प्रेमानं व्यवस्था केली. तिला जे जे हवं आहे, आपल्याला जे जे हवं आहे, ते बहीण भावानं एकमेकात चांगल्या विचाराची देवाणघेवाण केली, एकमेकाला चांगल्या गोष्टी सांगितल्या. कशासाठी सांगितल्या? इष्टटीचा वारस मला व्हायचंय म्हणून. तिला घरी आता आपल्या थारा नाही, तिला इष्टटीचा वारस व्हायचंय म्हणून तिनं आपली व्यवस्था केली, आपल्याला प्रेम दिलं. हे आपल्याला केव्हा कळलं? तुम्हाला पहिलं माहीत होतं? तुम्ही तर पहिलं ना आपली दीदी दीदी हो का नाही? हे आपल्याला दीदी दीदी म्हणणं, बाई बाई म्हणणं, बबड बबड म्हणणं, छकुली छकुली म्हणणं, हे आपल्याला त्या टायमाला माहीत नव्हतं की हे आपल्या इष्टटीचा हिस्सा मागणारे. पण आपली बायको घरी आली, आपली सासू घरी आली, तिनं आपले डोळे उघडले आणि आपल्याला खरंच दिसायला लागलं की ही जर आपल्या घरी आली तर आपल्या इष्टटीत हिस्सा मागन. चुकीचं आहे? आपल्याला माहीत होतं, बुद्धी होती नाही. पण आपल्याला बुद्धी देणार आपली सासू, आपल्याला बुद्धी देणार आपला सासरा, आपल्याला बुद्धी देणार आपली बायको. मग खरंच यायची अवहेलना व्हायला पाहिजे का? यायची सोय व्हायला पाहिजे, यायची सेवा व्हायला पाहिजे. कारण यायनं आपल्याला जे आयुष्यात पहिल्यानं शिकवलं नाही मायबापानं, ह्या गोष्टी मायबापानं शिकवल्या नाही. या गोष्टी मायबापानं एकच सांगितलं, एकाच झाडाची फळं आहेत, सगळे भाऊ भाऊ सारखेचे, एकाच रक्ताचे आहेत, एकमेकात मिळून मिसळून राहा, एकमेकाचं सुखदुःख वाटून घ्या. मग बहीण असल भाऊ असन सगळे एका जुटीनं राहा, हे त्यानं सांगितलं. पण त्या हरामखोरानं आम्हाला एकत्रित वागायचं सांगितलं, पण एकत्रित वागायचं नाही. एकत्रित वागल्यानंतरचे काय दुष्परिणाम होणार आहे हे आपल्याला बायकोनं आणि आपल्या सासूनं सांगितलं. मायबापाचं काही खरं नसतं. मायबाप नुसते आपल्याला जमा धरून ठेवतात आणि नंतर मग मोठे झालो ना की आपलं नुकसान होतं. ते नुकसान आपल्याला आपल्या सासूकडून भेटलं, आपल्या बायकोकडून भेटलं, सांगण्यात की तुम्ही असे वागा. त्या बायकोचं जर तुम्हाला सांगायला गेलं ना भाऊ, तर ती खरंच आपला साथीदार आहे, खरंच आपला जोडीदार आहे. आपलं सुखदुःख वाटून घेतो. आपल्याला कुठल्या टायमाला कुठला निर्णय घ्यायचा आहे हे ते सांगतात. कोणाशी कसं वागायचंय
हे ते सांगतात. कोणाचा हिस्सा कसा घ्यायचा आहे, भावाला कोणता द्यायचा आहे, बहिणीला काय करायचे, तिची चोळी बांगडी करायची का नाही, तिला दिवाळीला आणायचे का नाही, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला आपल्या बायकोकडून भेटते आणि आपल्या बायकोला ज्ञान आपल्या सासूकडून भेटते. कारण ती जी आपली बायको आहे, ती आपण जी लग्न करून घरी आणली, ही बी आपल्यासारखीच नव्हती, हिला बी काही माहीत नव्हतं. पण तिला माहिती लग्न झाल्यानंतर कळतंय तिच्या मायकून, आणि तिच्या मायनं तिला सांगितलेली सर्व काही माहिती ही अगदी 100% खरी. कोणाला कसं आडून पाहायचंय, सासूकडून आयडिया मिळते. कोणाचं कसं वाटोळं करायचंय, सासूकडून आयडिया मिळते. कोणाला किती कामं पडायचे, सासूकडून आयडिया मिळते. कोणाचं देणं घेणं असलं तर किती द्यायचं आणि किती बुडवायचं, सासूकडून मिळते. बंगला कसा घ्यायचा आहे, सासूकडून आयडिया मिळते. शेती घ्यायची असेल तर कशा प्रकारची घ्यायची, सासूकडून माहिती मिळते. आपल्या सगळ्या गोष्टीत आपल्याला ड्युटी बी करायची असेल तर कोणती ड्युटी करायची, आपल्याला ड्युटी करायची, कामधंदा करायचा आहे, 2 पैसे कमवायचेत, तर कोण्या मार्गाने कमवायचेत याचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला सासू करते. कोण्या टायमाला किती राशन भरायचे, कोण्या टायमाला कोणते कपडे घालायचे, कोण्या टायमाला बायकोला कोणती साडी घ्यायची, कोणत्या टायमाला बहिणीला कोणती साडी घ्यायची, कोणत्या टायमाला तिला कोणत्या बांगड्या भरायच्या, कोणत्या टायमाला भावाला बोलवायचं, कोणत्या टायमाला भाऊजाईला बोलवायचं, कोणत्या टायमाला माईला जवळ धरायचे, कोणत्या टायमाला बापाला जवळ धरायचे, यायला काय काय सुचतंय काय काय नाही सुचत याची सगळी माहिती आपल्या सासूकडून भेटते, आपल्या सासऱ्याकडून भेटते. आणि त्याईनं त्याच्या मुलीला जे शिकवलं ते शिक्षण मग त्याची मुलगी म्हणजे आपली बायको आपल्याला शिकवते. मग जर मी म्हणतो जीवनाचं गाडं जर आपलं सासू सासऱ्याच्या काय म्हणता येईल त्याला कासऱ्याला धरून, सासू सासऱ्याच्याच हाताला धरून ते घडत असल, ते सार्थक होत असल, ते साध्य होत असल, तर खरंच हे वंदनीय नाहीत का, हे वंदनीय नाहीत का? मला तर असं वाटतंय यायची सकाळ दुपार संध्याकाळ आरती व्हायला पाहिजे, यायला ओवाळायला पाहिजे. कारण यायच्या इतकी श्रेष्ठ व्यक्ती, यायच्या इतकी बुद्धिमान व्यक्ती, यायच्या इतकं खरंच हेच माईचं नाही हो काही. माय नाही बाप नाही काही नाही, जन्म दिले आणि बिचारे खोगीर झाले, काही फायदा नाही मायबापाचा. याईनं त्याच्यापेक्षा जन्माला नसतं घातलं तर पुरलं असतं. जन्म सुद्धा मला जर शक्य झालं तर हे जन्म सुद्धा आहे का नाही त्या सासू सासऱ्याच्याच पायंदळी अर्पण करावं वाटतो. कारण त्यांनी दिलेली माहिती, त्यांनी दिलेलं मार्गदर्शन हे खूप उच्च दर्जाचं आहे, माईचं नाही. माईनं काय केलं हो, जन्म दिलाय, बिचारीनं पाना पाजलाय, लहानचं मोठं केलंय, किती तकलीफ सहन केली, शाळा शिकवली आईवडिलांना, शाळेचं सर्व काही सर्व जे जे असन सगळ्या अडचणी भागवल्या, मोठं झाल्यावर नोकरीसाठी आटापिटा केला, जिथं नाही तिथं नेऊन घातलं, इथं तरी लागशीन तिथं तरी लागशीन, सगळ्या गोष्टी त्यानं सोसल्या. मग आर्थिक असन मानसिक असन सगळ्या गोष्टी त्यानं शारीरिक असल सगळ्या गोष्टी त्यानं सहन करून आपल्याला एवढं मोठं घडवलं. लग्न करायचे 10 ठिकाणी 10 पोरी पाहिल्या, त्यातली कुठली तुला आवडते बाबा ती करून दिली. खर्च पाणी जो लागन तो लावला, जो डीजे पाहिजे तो लावला, जितका खर्च होईन तेवढा लावला, जे वाहनं लावायचे ते लावले. तुला कोणते आवडते ते सांग, जाईन पैसा जाईन. आणि मुलं बाळच आमची इष्टते, जर लेकराची
कधीच आशा फोकायची नाही. जर लेकराच्या कामी पडायचं नाही, लेकराच्या मनाजोगं वागायचं नाही, मग वागायचं कोणाच्या मनाजोगं? लेकरच आपली इष्टट आहे. लागू द्या पैसा, फेडता येईन, पैसा अंगाला चिटकून राहत नाही. किती कर्ज होऊ द्या, मी माझ्या लेकासाठी करतोय का माझ्या लेकीसाठी करतोय, हे त्या मायबापाचं ध्येय असतंय. बरोबर ना? हे त्याचं ध्येय असतंय. पण लग्न झालं, धूमधडाक्यात लग्न झालं, सुनबाई घरी आली, आपली पत्नी आपली बायको घरी आल्यानंतर एकमेकीचं सासा सुनाचं थोडंफार अनबन व्हायला लागली. गाडग्याला गाडगं लागायला लागलं. सुनालं सासूचे तत्व पटत नाहीत आणि सासूला सुनाचे तत्व पटत नाहीत. आणि थोडंफार घरामध्ये खटका झटका झाला की मग सून म्हणजे आपली बायको सासूनं जसं शिकवलं तसं, कशा प्रकारचं वायली निघायचंय, कशा प्रकारचं आलक निघायचंय, ही सगळी शाळा आपली सासू आपल्या बायकोला शिकवते. आणि आपण खरंच मायबापातून आलक होतो. ज्या टायमाला तुम्हाला काही येत नव्हतं, समजत नव्हतं, त्या टायमाला मायबापानं तुम्हाला समजून घेतलं. पण ज्या टायमाला आता ते म्हातारे झालेत, त्याला आता खरी गरज आहे, त्या टायमाला मात्र आपल्याला गुरु भेटतो. सासूबाई, सासरे बुवा ते बराबर सांगतात संसार कसा करायला पाहिजे. आपल्या मायबापानं संसार केला, त्याला तो जमला नाही. आपण पण संसार करत आहोत, ते आपल्याला बी अजून जमेना. पण खरंच ते आपल्याला संसार कसा करायचा आहे हे सांगतात. माईनं केलं, तिला नाही जमलं, पण आपल्या सासू सासऱ्याला जमू राहिले, ते आपल्याला सांगू राहिलेत काय करायचंय, कसं करायचंय. म्हणून ते वंदनीय आहेत. त्याची आरती करायला पाहिजे. स्वर्ग त्याच्या चरणावर आहे, मायबापाच्या चरणाशी नरक आहे. पण तुम्ही खरंच जर एक विचार केला, तुम्ही जर पाहिलं, माय ती माय असते. स्वर्ग 10 नाहीत, मला स्वर्ग आहेत नरक आहेत माहीत नाही. स्वर्ग आहे का नरक आहे का ह्या गोष्टी मला माहीत नाही. पण मला वाटते स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो स्वर्ग एकच असायला पाहिजे. नरक नरक म्हणतात तो नरक एकच असायला पाहिजे. जर स्वर्ग एकच आहे तर माय पण एकच आहे. माईला दुसरी स्पर्धक नाही. माय ती माय, तिला दुसरा व्यक्ती नाहीये तिच्या जोडीचा. पण सासू किती सासा भेटतीन, बायको बदला सासू भेटन, बायको बदला सासू भेटन. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जितक्या जितक्या बायका बदलसान, योगायोगानं बदललेल्या बायकाची गोष्ट सांगतोय मी. बळच बायको बदला हा माझा हेतू नाही. पण ज्या ज्या वेळेस तुम्ही काही कारणास्तव दुसरी बायको करता, त्या टायमाला बायको दुसरी केली म्हणजे सासू दुसरी भेटली. अशा तुम्ही 4-4 जरी लग्न केले आणि 4-4 जरी बायका आणल्या तर तुम्हाला 4-4 सासा तयार होतील. पण अशा तुम्हाला 4-4 माई तयार होतील का? होतील का 4-4 माई तयार? होणारच नाही. कारण माय ती मायच आहे आणि तिची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. बाप तो बापच आहे, त्याची जागा दुसरी कोणी घेऊ शकत नाही. पण जगात असं काही घडून राहिलंय, त्या माय माऊलीला बिचारीलं घरचं कुठलं काम होत नाही. ती तुमच्या दरोज्यात तुम्ही काढून दिले वायलं, तिला आलक राहते, आलक खाते. तुम्ही आलक आहे, ती आलक आहे. होत नाही काम धंदा, हात लटलटतात, बापाचं मुंडकं हलतंय, पण तो कळशी घेऊन पाण्याला जातोय. पोतडी पाठीवर टाकून इतकुस दळण घेऊन दळायला जातोय. आणि ते घरी आणल्यानंतर ती माऊली चपात्या हातला थरथर करतात पण चपात्या करते. गॅस चालवता येत नाही,
खेड्याकडची गोष्ट जर सांगायला गेलो तर गॅस म्हाताऱ्या माणसाला चालवता येत नाही, म्हाताऱ्या बाईला चालवता येत नाही. कुठून तरी उन्हातानात काड्या जमा करून आणते, चेतवते, चेतत नाही. उन्हाळ्याची गोष्ट ठीक आहे, पण पावसाळ्यामध्ये त्या काड्या ओल्या होतात, ते त्यांच्याकडून चेतत नाही. जाळ फुकू फुकू, जाळ फुकू फुकू त्या माऊलीच्या डोळ्यातून पाणी येते, पण तिच्याकडून जाळ होत नाही. तिला असं वाटतं की याच्यात परत एखादी कळशी पाणी टाकून द्यावं, ह्या चुलीनं मला खूप ताण दिलाय. आणि अशा टायमाला ती बिचारी स्वयंपाक पण करत नाही. कधीतरी आपल्या लेकाच्या घरी येते, बाळा सुनाला म्हणते, बाई फक्त 2च चपात्या दे, तुझ्याकडून नसन बनवल्या गेल्या तर एक तरी दे, नसल ता तिथं शिळी तरी दे, शिळी नसन तर 2 दिवस अगोदरची तरी दे, आणि एक वाटीभर भाजी दे. ज्या टायमाला ती अशी मागणी करते ना आपल्या सुनाकड, आपल्या बायकोकड, तेव्हा आपल्या बायकोच्या कपाळावरच्या रेषा मोजा. तिच्या कपाळावरच्या रेषा मोजता येणार नाही, इतक्या रेषा तिच्या कपाळावर पडतील. ती माऊलीनं शिळी भाकर मागतली, इल वाटीभर भाजी मागतली, डाळ मागतली. काही थोडं पाणी पाणी दिलं तर काही वावगं होणार नाही, पण तिला वाटीभर डाळ मागतली तर तिच्या कपाळावर आड्या पडल्या. आणि तिला असं वाटलं की भंडाऱ्याला जेवढी लागणारी डाळ आहे तेवढी ती बंदी डाळ ही थिरडी घेऊन चालली का काय. आशीर्वाद कोणाचा घ्यावा? अरे आशीर्वादावर हे जग टिकलेलं आहे. आशीर्वादानंच मार्ग चांगला मिळतो, आशीर्वादानंच यशाची दारं उघडी होतात. मग तुम्ही जर थोडा आशीर्वाद घेतला, थोडंसं दिलं, अरे पुण्याचं काम केलं तर खरंच पुण्य आयुष्यामध्ये एकदा तरी कामं पडतं. पण ती भावना कोण्याच सुनाकड नाही, ती भावना आपल्या बायकोकड नाही. आपल्याला माईला माय म्हणू दिलं नाही, आपल्याला बापाला बाप म्हणू दिलं नाही, आणि याच्या माग हात असन तर आपल्या बायकोचा ना आपल्या सासूचा. खोटं बोलणार नाही, खोटं बोलला असन कमेंट करा भाऊ, आणि सांगा दादा तुम्ही सपशेल खोटं बोलू राहिले. आपल्याला भावात भाऊ ठेवला नाही, माईला माय म्हणू दिलं नाही, बापाला बाप म्हणू दिलं नाही, बहिणीला ताई म्हणू दिलं नाही या गुरुनं. मग जर हे गुरु एवढं शिकवत असतील तर खरंच वंदनीय नाहीत का? ते मायबाप वंदनीय कशामुळं म्हणता? त्याईनं तर आपल्याला घडवायचा प्रयत्न केला, पण याईनं आपल्याला मढवायचा प्रयत्न केला, लढवायचा प्रयत्न केला. मग कोण मोठं म्हणता येईल, कोण वंदनीय म्हणता येईल? माय माऊलीन फजित पावली, 4 बी लेकरं असले काही कामाचे नाही माऊलीच्या, पण एक बायको, एक सासू, एक सासरा, सगळं आपल्या घराला व्यवस्थित मोड देतात. बरोबर ना? तर काय मित्र, खूप सांगायचं खूप आहे. या माय माऊलीबद्दल बी त्रास आहे मनामध्ये, कारण ती आहे म्हणून आपण आहे, तिनं आपल्याला दुनिया दाखवली म्हणून आपण इथं बसलोत, म्हणून आपण ऐकतो आहोत, म्हणून आपण कुठल्या तरी हुद्द्यावर आहे, म्हणून आपण काहीतरी करतो आहोत. ही जे काय गुलछडी आपल्याला भेटली आपली बायको, ही आपल्या मायबापाच्या बदौलत भेटलेली आहे, मायबापाच्या उपकारानं भेटलेली आहे. त्या बिचाऱ्यानं आपल्याला घडवलंय, एक दगड होता मूर्ती बनवलंय, आपल्याला त्या इच्छामुळं ही भेटली, दुनिया त्या इच्छामुळं दिसली, आणि त्याईलं नरकाचं स्थान शोभतंय शोभतंय. अहो घरामध्ये कोणाच्या बघा, अभ्यास करा, जा एकदा पा, कोणाच्या जरी घरात गेलात ना तर तुम्हाला तिथं 2 माणसं दिसतील, 3 माणसं दिसतील. तुम्ही फक्त विचारा कोण आहे, ते लगेच सांगल मामी आणि मामा आहे. 15 दिवस झाले जरा त्याच्या घराकडे थोडी अडचण चालू आहे, पोरग जरा येड्यावर येले, त्याच्यामुळे ते 15 दिवस झाले इकडंच आहे. राहतीन म्हणलं 2-3 महिने, तर पोरग ठिकाण्यावर याचं.
ते जरा तनफन करून राहिलं, त्याला जरा शिकवून लागतं जरा धडा. जरा त्याला 4 चौघात ओल्डन त्याला, मग तवा त्याला समजन. आपण म्हणतो त्याला 4 चौघात ओल्ड तवा त्याला समजन की मायबाप काय असतंय. आणि तुला कधी वाढायचं? अरे तुला तर कुत्र्यानं वळलं पाहिजे, माणसानं नाही. तुला कुत्र्यानं वळलं पाहिजे मर्दा, की तुझे मायबाप दिसत नाहीत का? मायबाप 15 दिवस झालेत आलेत, राहतीन 2-3 महिने. अरे 2-3 महिने म्हणता म्हणता 6 महिने राहतीन. त्याचे तुझ्या दम आहे का त्याला काढून द्यायला? हे दम? खोपस आहे सगळं, फोस, हवा, फुगा. म्हणू शकत नाही, कोणीच म्हणू शकत नाही आपल्या सासू सासऱ्याला तुम्ही आता निघा, जा तुमच्या गावाला, असं कधीच कोणी म्हणू शकत नाही. बरोबर आहे ना? तसं म्हणायला लय ताकद लागते. 6 महिने राहो का वरीसभर राहो, कोणाच्याच दम नाही. पण माय घरामध्ये नको, बाप घरामध्ये नको. जर तो मेला बी असन, ती बी मेली असन, तर 1300च्या पैशामध्ये जर आपणच इतके काऊन द्यायचे? आपल्याला दिलं त्यानं सगळं. अरे तुला दिलं म्हणजे दिलंय ना बाबा, त्याला जेवढं देत त्यानं जेवढं कमाई केली होती तेवढी तर तुला दिली. मग त्याला शेवटच्या निवदामध्ये सुद्धा, त्याला तिरडी बांधायला लाकडामध्ये सुद्धा त्यानं किती दिले तेवढे आपलेच द्या, आपले थोडे कमी द्या, कारण म्हातारी आपल्यात होती. अशा काही काही ठिकाणच्या गोष्टी की आपल्यात होती. अरे तुपल्यात होती तर तुला ते पुण्य घडलं मर्दा. मायबाप सांभाळायचं म्हणजे साधी गोष्ट नाही. मायबाप सांभाळणे म्हणजे देव सांभाळणे, आणि देव सांभाळणे म्हणजे पुण्य भेट. आणि काय तुम्ही राव, मायबाप सांभाळले म्हणजे देव जर भेटत असेल तर देव कुठं राहतात? स्वर्गात. मग देव स्वर्गात राहतात तर मग तुम्हाला स्वर्गाचं ज्ञान तिथंच प्राप्त होणार आहे. तुम्ही स्वर्गात तिथं जाणार आहे का इकडं सासू सासऱ्याकडं? अरे त्या आपल्या बायकोला तिला सांगा, म्हणा तू ये मायबाप खपवणं तिकडं, तुझ्या भावाला शिकवना. इकडं मला ज्ञान दिल्यापेक्षा तिकडं तुझ्या भावाला ज्ञान दे. आणि सांग त्याला की मायबाप सांभाळत असतात, मायबापाची सेवा करत असतात. मायबापाची सेवा केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. मायबापाची सेवा केल्यानंतर सुख दुःखात चांगलेच फळ भेटते. मायबापाची सेवा वाया जात नाही. कोण मायबापाची सेवा केली त्याची चांगले दिवस येणार. ज्यानं मायबापाची सेवा केली नाही, ज्यानं सासू सासऱ्याची सेवा केली, तेच परमेश्वर म्हणून त्याचं वंदन केलं, त्याची आरती केली, मला तरी वाटतंय त्याचे चांगले दिवस येणार नाही, दुःखाचे दिवस येतील. मग दुःखाच्या रस्त्यानं गेल्यापेक्षा बंधू त्या सासू सासऱ्याची सेवा केल्यापेक्षा आपल्या मायबापाची सेवा कधी काम येईल. आणि फल प्राप्ती देणारी सेवा फक्त मायबापाची सेवा. चला किती सांगितलं तर थोडंच आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंट करून सांगा. कुठलीही कमेंट करा दादा हो, चांगलं सांगा. मी खरंच तुम्ही सांगितलेली प्रत्येक कमेंट हृदयात साठवून ठेवतो. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.